नमस्कार. आजची जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. छोटेसा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मुठ्ठी स्वच्छ धुवून घेतलेली पालकची पाने आहेत. त्याचसोबत यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर पेस्ट बनवून तयार झालेली आहे. त्याचसोबत इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आता जे मिक्सरमधलं आपण वाटण बनवून घेतलेलं होतं पालकचं ते टाकून घेऊयात. अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात. 1 चमचा तीळ टाकून घेऊयात आणि आता हे मिक्स करत आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. मळताना इथं थोडंसं पाणी देखील वापरूयात आपण. पाणी वापरून याचं कणिक मळून घ्यायचं आहे. तर मी ते मळून घेतलेलं आहे. आता हे भिजत वगैरे ठेवायची गरज नाही. यामधलं थोडंसं पोर्शन घेऊन याचा गोळा बनवून घ्यायचा. अगदी छोटासा गोळा बनवायचा, जसं आपण पापड वगैरे बनवण्यासाठी बनवतो त्या आकाराचा. आता याला थोडंसं सुकं पीठ लावून घेऊयात आणि लाटून घेऊयात. शक्य होईल तितकं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे. जरासुद्धा जाडसर असं लाटायचं नाही. अगदी पातळ असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी हे लाटून घेतलेलं आहे. आता आपण हे भाजून घेऊयात. भाजण्यासाठी मी इथे पॅन ठेवून घेतलेला आहे. तुम्ही तव्यावरती देखील भाजून घेऊ शकता. आता पहिले 2 मिनिटे आपल्याला गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे आणि 2 मिनिटानंतर गॅस पूर्णपणे मंद करून अगदी आपली ही पोळी कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी पूर्ण कुरकुरीत आणि कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. इथे तेल वगैरे काहीसुद्धा लावायची गरज नाही. तर पाहू शकता पूर्णपणे पोळी कडक झालेली आहे. जसं पापड असतं त्या पद्धतीने. इथे गॅस बंद करून ही पोळी काढून घेऊयात. तर थंड झाल्यानंतर अगदी कडक बनलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यावरून थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात. बारीक चिरलेले टोमॅटो, तुम्ही इथे काकडी कॅबेज असेल तर ते देखील टाकून घेऊ शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर भाजलेल्या जिरेची पूड आणि चिमूटभर चाट मसाला टाकून घेऊयात. त्याचसोबत बारीक शेव टाकून घेऊयात आणि इथे मी चिंचेची चटणी टाकून घेणार आहे. तर या चिंचेची चटणीची रेसिपी तुम्हाला शनिवारी पाहायला भेटेल. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तर आपले विना तेलाचा अगदी हेल्दी असा चमचमीत पदार्थ बनून तयार झालेला आहे. फार वेळेस असं होतं की चमचमीत खायचं म्हटलं की आपल्या डोक्यात अनहेल्दी तेलाचे पदार्थ येतात. तर बिना तेलाचा वापर करता पौष्टिक अशी चमचमीत ही रेसिपी बनून तयार झालेली आहे. नक्कीच बनवून पहा, फार छान लागते. रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा आणि रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.